रानडुकराची शिकार करून त्याच्या मांसाची विक्री करणाऱ्या 5 आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील धमदीटोला येथून अटक केली असून सुनील खुशाल खोबा, सुरेश कपाट, रामविलास खोबा, गरिबा दुधकुवर, कृष्णा कुंभरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धमदीटोला येथील सुनील खुशाल खोबा यांच्या घरी रानडुकराची शिकार करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर आरोपी रानडुकराचे मांस विक्री करण्यासाठी यादी तयार करताना आढळून आले। सुनील खोबा यांच्या घराची झडती घेतली असता स्वयंपाकघरात एका फायबरच्या टोपलीत रानडुकराचे मांस आढळून आले। तेव्हा वनाधिकाऱ्यांनी हे मांस कुठून आणले अशी विचारणा केली असता सुरेश कपाट याने दूरध्वनीवरून फोन करून कृष्णा तेजराम कुंभरे हा रानडुकराचे मांस विक्रीसाठी घेऊन आला। सर्व आरोपींना अर्जुनी मोरगाव येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे। तसेच आरोपींनी दिलेल्या बयानाच्या आधारे मांस विक्री करणाऱ्या कृष्णा तेजराम कुंभरे याला 25 मे रोजी अटक करण्यात आली आहे। त्यालाही न्यायालयात हजर करून वनकोठडी घेण्यात आली। ही कारवाई उपसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गोठण गावचे असून तेथून वाटप करण्यास त्यांनी कारवाई केली असे सांगितले। यानुसार ईश्वर उईके यांच्या शेतातून मांस आणल्याचे सांगितले। या प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी साहित्य जप्त करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।